पतिव्रता जैसा भतार प्रमाण अम्मा नारायण तैशा परी सर्व भावी लोभ्यावरी धन अम्मा नारायण तैशा परी प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी सेवी करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत प्रवर कली परमात्मा देव निवासी किंबहुना सर्व देही निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन संतांचे पथदर्शक असणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा धनगरवाडी गावाला शोभणारा साधणारा अभंग कशावरून जशी पतिव्रता जशी पतीला सोडून बाकी कोणताच नारायण पाहत नाही तसं धनगरवाडी नारायण लोखंडी पाटलाच्या घरी फराळ करत असताना मला हा आठवला दादा महाराजांच्या सांगण्यानुसार की हे गाव खरोखर तसं गुरुवर्य नारायणगिरी महाराज म्हणजे महाराज दोन्ही दोन नाहीच पतिव्रता नेहमी अनेकाची स्तुती तसं धनगरवाडी नेहमी अनेकाची संतांचे प्रमाण आहे तर 3 चरणाचा अभंग आहे दष्टांत 2 आहेत सिद्धांत 1 आहे प्रमाण चरण 3 आहेत असं कधी म्हणून बस 3 घडून तिनाला पण फार महत्व असतं सत्वरस 3च केले ब्रह्मा विष्णू महेश देशामध्ये भारतामध्ये गंगा मुख्य 3च केले गंगा यमुना सरस्वती तुमच्या मातेच्या डोक्यावर त्रिवेणी तरी एक गुप्त असली पण 3च आपल्या 3 पीस मोटर लेअर कोणती 3 पीस नाही का हे जाऊ द्या सरकार 3 नाही का 3 तिकडे हा 2 चिंतन दृष्टांत 2 आहे जशी पतिव्रतेला व्रतार हेच प्रमाण आहे पण महाराजांना हा दृष्टांत कमी वाटला पतिव्रता पतीला सोडून सुद्धा काही व्यवहार करू शकते
आम्हा नारायण कैशापरी कैशापरी दुसरा दृष्टांत सर्व भावे लोभ्या नुसता भाव नाही सर्व भावे सर्व भावाने लोभेला धनच आवडत जगामध्ये पैसा आवडत नाही असा एकही व्यक्ती नाहीये पैसा सर्वांना प्रिय आहे पैसा सर्व आहे पण पैसा सर्वस्व नाहीये ध्यान द्या पैशाने सर्व काही विकत घेता येईल पण पैशाने बरोबर या नारायणगिरी माझं प्रेम विकत घेता येईल का पैशाने सर्व मिळेल 10,000ची नाही 20,000ची गादी पैशाने विकत घेता येईल पण जो कोणत्या मार्केटला पंचपक्वान्न आम्ही काहीच्या काही तयार करू शकतो परंतु भूक कुठं मिळते सत्य परमार्थ गावोगाव चालू आहे पण एक निष्ठ परमार्थ वाढी सोडून उदय ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सार पैशाने सर्व मिळेल परंतु प्रेम ज्ञान वैराग्य भक्ती कुठे मिळणार नाही महाराजांचा अभंग फार मार्मिक आणि चिंतनीय आहे या दृष्टांताप्रमाणे आम्हाला विठ्ठल आवडतोय तुका म्हणे एक वीक झाले मन विठ्ठला वाचून मेरे उदे विठ्ठल सर्वांना कल्पना आहे गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नित्य स्मरणीय पूज्यपाद श्रद्धेय सबके प्यारे सबसे न्यारे सबके भरे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज वैकुंठवासी सदानंद गुरुजी महाराज यांचे आशीर्वादानं त्याचप्रमाणे पीठाधीश्वर सर्व बेटाचं मुख्य अधिष्ठान असणारे ज्याने बेटाची सर्व परंपरा जबाबदारीने आपल्या खांद्यावर घेऊन निष्कलंक निस्पृहतेने वारसा पुढे नेत आहेत अशी पूजनीय महाराजांनाही धन्यवाद त्यांच्या आशीर्वादानं 44 वर्षाच्या सप्ताहामध्ये आपण आगमन करत आहोत 51 नाही सुवर्ण महोत्सव तुमच्या आमच्याकडून भगवान करून घेऊ अशी प्रभूला प्रार्थना आहे आणि विशेष करून वयोवृद्ध वारकऱ्याने भजन मंडळीने तरुणाच्या हातामध्ये सत्ता दिला ही पण खूप चांगलं पाहिजे तरुण सुद्धा असेल तर गावच नाही देश नाही जग एकत्र येऊ शकतो सर्व तरुण एकत्र आले तर तरुणांनी एकत्र यावं आणि सक्रिय एकत्र यावं केवळ पंक्ती करण्याकरता वाढण्याकरता नाही हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण भजन पूजन स्वतः करून अंतःकरण शुद्ध करून आपण जर परमात्म्याला लागलो तर नक्कीच या जन्मामध्ये आम्हाला देव आवडेल आणि म्हणून समस्त ग्रामस्थ बरोबर गंगारवाडी मी सर्वांना धन्यवाद करतो ज्यांनी सुंदरता लागलेली दादा महाराज अप्पा महाराज व्यासपीठ चालक बेटाची विद्यार्थी
अशोक दादा महाराज यांनाही धन्यवाद. महेशजी महाराज हा गुरुकुलची विद्यार्थ्यांची जोरदार नावाची ती वैभवजी महाराज असतील, दुसरे आदित्य महाराज आहेत, सर्व पेटी मंडळ, पेटी मास्तर आपल्या जवळ, बळांगे पाटील, क्रिकेट मंडळी, अजून कोणकोणते गाव आहेत? सर्व पंचकृषी सर्वांना धन्यवाद करतो. सर्वच गाणारे पिणारे सर्व वाकडेकर असतील, दिघीकर असतील, सर्वांना धन्यवाद. नागपंचमीची चोपदार तिघे सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांना प्रणाम करून या अभंगावर तुम्हा मला चिंतन करायचे. चिंता करण्याचं काहीच कारण नाही. किती जरी पाऊस आला तसा महाराजांचा आशीर्वाद अविनाश, तसा मंडप सुद्धा अविनाशी मिळणार नाही. बेटाचे डॉक्टर पोते महाराज त्यांना धन्यवाद करतो. जयराम कारभारी वागचौरे, नाना बहादूर थोरात, वसंत कारभारी थोरात, विजय साहेबराव थोरात, गोरक्षनाथ सुखदेव थोरात, सुभाष कारभारी थोरात, सर्व भटजी मंडळ सर्व आलेले आहेत. आणि गुरुवर्य ब्रह्मलीन श्रुते नारायणजी महाराज या गावामध्ये खास करून गुप्त रीतीने आपल्या पाठीशी बसलेले आहेत. खास करून आपल्या पाठीशी ती असल्यामुळं आपली नौका निश्चित पार पावेल. नाव किती चांगले असू द्या, म्हणजे आवले हाणणारा शहाणा पाहिजे. नाव खूप सुदृढ आहे, खूप चांगली नाव आहे, पण आवळे हाणारा जर समजा पिणारा असेल, गांजा तुम्ही गांजा, तर तो नाव कुठं पण घेऊ शकतो. अनुभवी आली अंगा बेटा असताना काही माणसं बेटा सुद्धा गांजा पिणारे होते. तिथं लाईव्ह चालू म्हणजे आवळे हाणणारा जो कर्णधार आहे तो चांगला पाहिजे. सर्वांचं सौभाग्य आहे की आपण बेटाच्या एकनिष्ठतेच्या या संप्रदायाला, परंपरेला जोडल्यामुळं निश्चित कल्याण झालं यात काही शंका नाहीये. जो शंकेत राहतो तो लंकेत राहतो. लंकेत राहून सुद्धा मंथरा सुधारली नाही आणि लंकेत राहून सुद्धा भीषण जगले नाही. अयोध्येत राहून मंथरा सुधारली नाही. तात्पर्य भजन परमार्थ साधना मनुष्य देहामध्ये एकनिष्ठतेने ज्याप्रमाणे पतिव्रता ही जशी आपल्या पतीला सोडून दुसरं कोणाला जाणत नाहीये, तसं माणसाचं मन देवाला सोडून कोणाला ओळखू नये, जाणू नये. पतिव्रतेचा दिला पतीची माता अनुसरोनी पतिव्रता. पतिव्रता आत्महित करून घेण्याकरता जी पतीच्या माता अनुसरोनी, पतीचं जे मत तिचं मत, पती जे सांगेल तिने ते करावं. ऐका, ध्यान द्या, आपला वेळ कमी आस, 1 तास उरला. हरिशरण गिरीशी आहे. पतिव्रता
जरी पतीला मानते, पती करता ती सासू सासऱ्याचं सर्वांचं आणि सहन करते, पतीला मानते. तसं आपण सुद्धा एक मंत्र, एक ग्रंथ, एक पंथ, एक आसन, एक पासन, एक माळ. बरीचशी माणसं माळी पण बघितलं. परवाच्या दिवशी गुरु पौर्णिमेला एक मनुष्य माझ्याकडे आला. म्हणजे महाराज मला माळ करायची. मला माळ आहे ना तुम्हाला? आणि आमची गुरु वारले म्हणे, आता तुम्हाला मला माणूस गुरु कधी मरतच नसतात. आणि मरका गुरु रडका चेला. गुरु कधी मरत नाही, चेला कधी रडत नाही. रडतो तो चेलाच नाहीये आणि मरतो तो गुरु नाही. गुरुमंत गुरुवारी महाराज तरी गेले. तर बेटाचं असं आहे, गंगागिरी महाराज पासून जो त्या गादीवर येईल ती पूर्ण ताकद पावर त्या साधकात येऊन बेट जसं तसं राहिलं महाराज. जोपर्यंत त्यांना सूर्य तोपर्यंत बेटाला अजिबात डंक नाही. माझी विनंती आहे हनुमानजीला की हे हनुमानजीला आमची एकच इच्छा आहे की आम्ही मेल्यानंतर आम्हाला कोणत्या दुसऱ्या गावात दुसऱ्या एखाद्या योनीमध्ये नका घालू, मनुष्य जन्मातच घाला आणि बेटा जवळच घाला. अशीच मागे पण मागायला करूया. देना हो तो दीजिए जन्म जन्म का, देना हो तो दीजिए जन्म जन्म का, देना हो तो दीजिए जन्म जन्म काळी करता. मला काळी नको, तुमचे अवधान एकाग्रता पाहिजे बस. खास करून देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. जन्मोजन्मी साथ गौर्य नारायणगिरी महाराजांची आपल्या डोक्यावर असावी. आहेतच नाही असं म्हणायचं कारणच नाही महाराज. ध्यान द्या, संतात जवळ लई जाऊ नये. म्हणजे असं आहे, संतात जवळ गेला का माणसाने त्यांचे गुण दोष दिसत असतात. बरेचशी माणसं काही असतात कर्कश आणि काही असतात तर्कश. हे कळत मला. कर्कश म्हणजे निष्ठुरवाणी आणि तर्कश म्हणजे तर्कवादी. दोन मित्र आंब्याच्या बागात गेले. आंब्याच्या बागात दोन्हीही साधक होते, सत्संगी होते, पण एक तर्कश होता, कर्कश, आणि एक तर्कश. जो साधक होता, जो वाणीने निष्ठुर होता पण सरळ होता, तो बागेत गेला, विचारला ही बाग कोणाची आहे. कॉन्टॅक्ट केला, फोन नंबर घेऊन त्यांना जाऊन भेटला, परिचय केला आणि त्या माणसाने
आंबे पण खाल्ले त्या बागेतले त्याचा संपर्क करून. पण हा लोकांना तरकश करणारा तो बागेत फिरायला गेला. हे आंबे त्यांची जात कोणती असेल, किती बाय किती मध्ये हे आंबे झाड लावलेलं आहे, तिची किती उंची आहे, रसाळे आहेत का ढसाळे आहेत, अरे खायचं काम करतो तू, कोणता आंबा आहे, असं तरकश असं टाइमपास करता करता वेळ संपून गेली. तो दुसरा त्याचा मित्र आंबे खाऊन तृप्त होऊन हा तसंच निघून गेला. म्हणून ऐका ना, तार्किकाचा टाक संग पांडुरंग पांडुरंगच म्हणा हो, तार्किकाचा संग टाका. तार्किक नको, वार्तिक नको, एकनिष्ठ साधक आणि निर्मळ व्यक्ती पाहिजे. विशाशी फजिती होते. कीर्तनला येताना एका माणसाचा पाय बांधला. त्याने काय केलं, वारकरी होता, सरळ होता, भोळा होता, त्यांनी असं गवताला याला पाय चोडून जंगलात येऊन बसला कीर्तनाला. दुसरा तार्किक होता, त्याने विचार केला हा माझा पाय कशाने भरला असेल. त्याने तो हात पायापर्यंत नेला, दुसरं पायापर्यंतच नाही नेला. नेमकं खात्री पाहिजे का हा नेमकं कशाचा वास आहे. कशाला बाबा, म्हणजे ते पायाला घासून बसला असं चाललं असतं, पण ते नाकापर्यंत. मग त्याला कळलं की हे तर घाण आहे. खरं सांगा, नाकापर्यंत घाण वास कोणी नेला? हाताने, मनाने, बुद्धीने? तुम्ही झोपले नाही, तुम्ही आम्ही कीर्तन एकट्याचं काम नाहीये. रवी फिरताना अशी फिरते आणि अशी फिरते, तेव्हा मंथन होत असत. आपल्या कपड्याला जे वस्त्र आहेत ना, ते वस्त्र ते तंतू उभे बी आहेत आणि आडवे बी आहेत. त्या कामामध्ये हस्तक्षेप करता येत नाही मास्तर. कीर्तन मी मुक्त घेतलं नाही. मुक्त्या कामाचा मी समज असतो. मुक्त काम घेतलं महिला मंडळाने तर त्यांना भूक लागत नाही, तहान लागत नाही, अंग दुखत नाही, विसरले घर. तहान लागत नाही, मला 7 वाजताच लगे चहा पाणी घेऊन लगेच हजार शेतामध्ये. महिला त्या शेतही तेच, माझं काही तेच, पण जर त्यांना रोजगार दिलं ना 10:30 पर्यंत मग जेवण करणार. दमाना चालला, बोलत बोलत चालला. आणि तिथे गेल्यानंतर पहिलं पाणी पिणार, एक तास झाला की पुन्हा पाणी पिणार. कशी तहान लागते राम नाम. इथल्या सोडून बरं लगेच पुन्हा भूक लागते, लगेच मग जेवण असं दमाना चवी चवी घेऊ गोळी. मग थोडी वाम कशी करायची. जर काही मला बोलला तर हे काम आणि थोडीशी जर चाल घुटली तर बोललं तर बोलायचं नाही. जर बोले ना हे टाळ आता काही बोलायचं नाही. मुलगा एकोलते असतो, बोलावं तर काय होईल. काहीच करू नका महाराज. आता फक्त आपण देवाला सोडू नका, महाराजांना सोडू नका, कल्याण कोणी सुधरेल याची अपेक्षा करूच नका. विनोद हा
कारण त्याच्यावर गुणोत्तरी म्हणता येत ही परिस्थिती सत्य आहे. मालकाला वाटतं काम जास्ती व्हावं, पैसे कमी झाले. रोजगाराला वाटतं की काम कमी व्हावं आणि पैसे दोन्ही बेमान. हा तर मला झालाच पाहिजे. इमानदारपणाने कोणतंही काम इमानदारीने जर केलं, मनापासून केलं, म्हणून तर मन बदकत असतं. एक गोष्ट ऐकून ठेवा, कोणतंही काम करताना किती मस्त एक काम करताना एकच काम करत जावं. जेवणला तर जेवणच करावं. शेतामध्ये गेलो तर शेत घडी आणू नये, घडी आल्यानंतर घर शेतात नेऊ. एक तास स्पेशल फोन करतात या. आमचं तसं नाही, एक तास नाही, 24 तास नाही, झोप येईपर्यंत तुझ्या वाचून केशवा, वाचून केशवा नाही, एक तास. मन से करोगे तो सुखी होगे, मन की करोगे तो दुखी होगे. विठ्ठल करू नये. मी सांगत होतो की त्या व्यक्तीने ध्यान नाकापर्यंत गेली. त्याच्या स्वभावामुळं, तार्किकपणामुळं त्याचं असताना ते ध्यान वास नाकापर्यंत गेली. त्याप्रमाणे साधकाने, पतिव्रते स्त्रीने जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तलाश करावा, खोज करावी, परिचय करून घ्यावा. लग्न झाल्यानंतर मग हे बरं ते बरं असं नाही. एकदा गुरुवारी महाराजांची माळ घातली की बस आता पुन्हा जे होईल ते महाराजांना सोडायचंच नाही. तुका म्हणे आम्ही मेलो तरी जाणार. संतांचे चरण, संतांचे वचन, संतांचा सन्मान. पतिव्रता ज्याप्रमाणे आपल्या तनमन धनाने पतीला समर्पित होऊन ते सांगेल ते करून आत्महित करून घेते, आत्मकल्याण करून घेते. एका महापुरुषाची मी गोष्ट ऐकली. पतिव्रतेला भजन करण्याची गरज नाही. पती जे करतो तिथं निम पुण्य पतिव्रतेला ऑनलाईन द्वारे आपोआप मिळते. आणि कशी महिलांचे दिवस आले राम जाणे. या वर्षी भाऊबीजेला भावाची त्यांना गरज नाही. आतापर्यंत मी ऐकत होतो लाडकी कमी सरदा
सध्याच्या काळामध्ये लाडकी लेक नाही, लाडकी बहिणी झाली. मला बऱ्याचशा बहिणीला प्रश्न पडला, वय वाढवून घेतलं होतं पूर्वी, आता काय करायचं? घरावर कसं सोडावं सांगा मी. संतांचे दाशीपणा, लाडकी बहिणी झाली ना तरी पण संतांची बनले तर मधवरी कृपा. आणि आम्ही गुरुवारी नारायणगिरी महाराज झालो तर सकाळपासून फोन लवकर या, नाश्ता करा, अमुक करा, तमुक करा. किती तुम्ही प्रेम करता केवळ संतांची बनल्यामुळं. काय नाही महाराज, संतांचं बना, संतांचं बना, बनवा बोलवी नाही. कधी सुगंधी फुल असेल ना तर फुलाचा सुगंध घ्या. पिळून या पाहे पुष्पाचा परिमळ, पिळून या पुष्पाचा परिमळ, पिळून या पाहे पुष्पाचा परिमळ, पिळून या पुष्पाचा परिमळ, या पाहे पिळून या पाहे. माझी पोलीस पाटलांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ही किती मोठी कृपा आहे संतांची. बोलले बसले अशा वयामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती ज्ञानेश्वरी लिहू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली कुणाकडून? नाव नका सांगू मला. सच्चिदानंद बाबा तो मेलेला होता, उठवलं, ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मोठी कथा सांगणार नाही पूर्ण, मी कशाला बोलतोय. पिळून या पाहे पुष्पाचा परिमळ, संताचा नामाचा भक्तीचा ज्ञानेश्वरीचा सुगंध घ्या, पिळून पाहू नका. पुष्पाचा परिमळ सुगंध घेऊन त्रास न देता पिळून पाहू नका. ऐका, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची इतकी काही दृष्टांत गाथ्यामध्ये बाकी पाहायची गरजच नाही. चिरुनी केळी केळ गाढव होतो. गाढव कोण? त्याला वाटलं केळी एवढी गोड, तर केळीचं झाड किती गोड, म्हणजे केळी झाड तापलं. कोणा गाढवाना चिरुनी केळी केळ गाढव होतो, तोच गाढव आहे. गाढव काही असं नाहीये का जरा चार पाय आहेत जो कायम नुसतं उकडे होतो असं. सर्वात इमानदार प्राणी म्हणजे गाढव. पण पटणार नाही. सर्वात
इमानदार प्राणी खूप काम करतं काम केलं तरी थकवा येत नाही, भूक लागली असं कधी म्हणत नाही, खूप काम करून मालकावर कधी नाराज होत नाही. कोण कधी नाराज झाला म्हणून कधी प्रसन्न लोक म्हणतात काय गाड्यावर येतो, माणसाला गाढव म्हणणं आपण अपमान आहे, गावाचा नाही गाढवाचा अपमान आहे. कसं काय तिथं असं आहे, तुम्ही गढूळ पाणी घाण पाणी एखाद्या कोकणात जर आपण त्या गाडापुढे ठेवलं ना तर ते गाढव पाणी तो माहिती कसं घाण पाणी गबळ झालं त्याला काही म्हणजे कृषी रामधारी महाराज पाणी गाळून घेतलं पाहिजे. पाणी पिना छान के पाणी गाळून पिलं पाहिजे. पण गाढवाला एवढी अक्कल नाहीये की पाणी गाळून पिलं पाहिजे. नुसतं गाढव हेच पाणी पित नाही, जी पिऊ नाही ते गाढव म्हणाला नाही दुसरं पाणी पित असं थोडं करतात ते गव्हाला जवळ असं लांब मोठं नाही झालं मग पाणी पितं. तसं तुम्ही आम्ही सुद्धा तर नुसतं संसारच केला, भजन भक्ती साधना नाही केली संतांची तर त्याचा संसार सुद्धा कसा असतो. भटकार हटाले का तुझा संसार गेला खरं म्हणजे समाज इतका भळा आहे. संस्कृत मध्ये जर तुम्हाला शिवी तुम्हाला काहीच कळणार नाही. देऊ शिवी वैशाखनंदन म्हणजे कोण? वैशाखनंदन गाढवचा वैशाखनंदन. वैशाखात सुद्धा तो आनंदात राहतो. तो वैशाखनंदन म्हणजे गाढव. उन्हात सुद्धा तो खुश राहतो. वैशाखनंदन ही शिवी संस्कृत मध्ये ऐकून ठेवा. लई पडझड
फट गाढवाच्या लेका, फट गाढवाच्या लेका. डायरेक्ट गाढव म्हटली संत मागणे. दुसरी एखादी आई असते ना, आई बाळाला मारते पण पुन्हा प्रेम करते. गुरुवर्य महाराष्ट्रीय सुद्धा अगोदर खूप बोलायचे महाराज. म्हणजे आता कळायला लागलं की महाराज का बोलायचे. आता कळायला जसं कुंभार जसा माती आणतो, भिजवतो, तुडवतो, खूप तिला मऊ करतो. एक खडा सुद्धा जर त्या मातीत असेल ना, तर त्या खड्याच्या माध्यमातून आत पाणी, दूध, दही ते माठ गळत असतो. एक खडा सुद्धा कुंभार ठेवत नाही. अहंकार रूपी खडा गुरुवर्य महाराजांनी कोणापाशीच ठेवला नाही. खूप बोलायचे, अहंकार गेला काम झालं. अहंकार रूपी खडा असेल ना, तर तुम्ही कितीही भजन करा, किती परमार्थ, एक नाही 3-3 कीर्तन करा. अहंकार रूपी खडा जर असेल ना, तर माठामध्ये रस, भक्ती, साधना राहणार नाही. महाराजांनी अहंकार, कोण नांगरावाडी, कोणतं गाव, आम्ही एका वेळेस मी करून घ्या, मी थांबलो आता, मी मराठच्या दारात उभा आहे, तुम्ही करून घ्या, आल्याशिवाय राहत नव्हते. माती तुडवून ते मडक घडवताना आतून एक हात लावायचा, तुडून थापाट्याला थोपटायचं. आकार दिल्यानंतर वेळेवर तो कुंभार थांबत नाहीये, त्याला आवळ्यामध्ये टाकून काही दिवस त्याला तापवतो. तापल्यानंतर ते मडकं वर आल्यानंतर वाजून पाहतो. खरं सांगा, मडकं जर पक्क भाजत कसं वाजत, खनखन वाजत, खनखन खनखन वाजत, खनखन वाजत. म्हणजे ते कसं वाजत बोला ना, बदबद. म्हणजे महाराज एक शिवी बदग्या, हे मग मला कच्चाच आहे. कच्च्या मार्क्याला मार्केटला किंमत नसते. साधं बोलकं आमची महिला बोलक कळणार नाही. शिकवलं गटत असताना येळणी असायची, येळणी आमची खाण्याकरता येळणी असायची, अशी येळणी असायची आमची खाण्याकरता. वांजरगावचे पोरं भांडी ठेवत नव्हती, प्रसाद म्हणून प्रसाद आम्ही पावडे असेल, टोकरा असेल, काही ताटल्या असतील, जवळची पोरं वांजरगावच नाही, फोडून देतो तिथे यायचे आणि प्रसाद म्हणून ते भांडे घेऊन जायचे. म्हणून येण्या आपली असायच्या. मार्केट मध्ये त्याच मडक्याला किंमत आहे जे खणखण वाचतो. सध्याचे मडके आहे ना महाराजांनी घडवलेले, महाराजांच्या तावडीत, महाराजांच्या कायच्यामध्ये ती तावून सुलाखून रामगिरीवर थोडा त्रास झाला. महाराज इतके बोलायचे, महाराज असं मडकं पक्व केलं, तुम्ही कितीही त्रास द्या, त्याच्यामुळे मडकं नाही ते आता. खूप तापवलं, तर साक्षी आम्ही. जितके महाराज बोलायचे तितकं कल्याण झालं, आणि जितके महाराज गोड बोलायचे तितकं वाटून झालं. महाराजांची शब्द आहे. तुका म्हणे साधू बोले खडगधार होते अंतर दुर्जनाचे. त्याच्यामुळे प्रेमाने सांगा, आपण जवळचे आहोत. समजा एखाद्याला बेंड झालं तर बेंडावर माशा बसतात, म्हणजे माशावर उसावं का बेंडावर उसावं, समजून बेंड आल्यानंतर त्या बेंडावर माशा बसणारच. मग त्या व्यक्तीने बेंडावर उसावं का माशावर उसावं. मौनम सर्वार्थ साधन
माश्या मारून काही फायदा नाहीये, माश्या मारून पाप होईल. एक ओवी आहे 80 महाराजांची, माश्यावर बसू नये माशिया कोपे, अशी ओवी ज्ञानेश्वरी मध्ये. तिथे ज्ञानेश्वरी पारायण झाली. मी लोखंडे पाटला विचारलं म्हणजे ज्ञानेश्वरी पारायणाला किती बसले? 2100 नाही 2100. ज्ञानेश्वरी आपली आई आहे. ज्यांनी अजून कधी पारायण केलं नसेल, पारायण करून घ्या. पुढच्या वर्षी कोणता रोग येईल याचा भरोसा नाही. म्हणून कारण असे काही रोग किरकोळ रोग मागे पडून चालले. सर मला खरं सांगा, 5-6 वर्षापूर्वी कोणता रोग होता? नाही त्याच्या अगोदर रोग विसरू नका. रोगाची आरती रोज करीत जा. रोग विसरू नका. गेंडा खेंडा नाईटे खरबूज हे तर मागचे हो गेले ते रोग. त्याच्यामध्ये अजून एक चांगला रोग आला बोला, ज्याचं नाव कोणता? गुन्हा. चिकन खाऊन खाऊन असा गुन्हा आनंद रोगाचे नावे सांगू शरीर दुःखाचे कोठार. शरीरम व्याधी मंदिरम. तुम्ही कितीही पुढे चला आणि स्मार्ट सिटी काढली. स्मार्ट सिटीच नाही, स्मार्टफोन सुद्धा आहे. स्मार्टफोन स्मार्ट सिटी. रोग कोण मागे असला स्मार्ट रोग. रोग ही लहान मोठा नाहीये. रोग येण्याच्या अगोदर असं कधी होतं का? वैरिया निघाले आता धुनवे माझी सरिले, हे माने तो सपेरी मुकराजीवी मनुष्यभूमी. वैरिया निघाले, आपल्या वैर्याला हाड वैरी, ऐका ना, हाड वैरी असेल तर त्याला झोप आली तर याने मानू नये की त्याचं वैर संपलं. असं मानलं तर परिवाराचं तो मरेल. जोपर्यंत रोग असणारे निवांत आहेत, जोपर्यंत पचनक्रिया चांगली होते, तोपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण करून घ्या. उद्यापासून त्यांनी अजून कधीच पारायण केलं नाही. वाचता येत नसेल तर ऐकायला येऊन बसा. ऐका येत नसेल तर मशीन मध्ये ऐकायला लावायचं. एवढं करत नसेल तर रोजाना लावा, पण पारायण करा. वाचिला जो कोणी ज्ञानेश्वरी, वाचिला जो कोणी ज्ञानेश्वरी, वाचिला जो कोणी
झालं कोणाला कळलं ज्ञानेश्वरी जनितासी ज्ञान होय लोटंगरी ज्ञान होय मुळा मूर्ख नाही मूर्ख नाही अति मूर्ख ऐका ना मूर्ख तो की मी मूर्ख आहे हे त्याला कळत तो मूर्ख मला काहीच कळत नाही हे बी कळत नाही तो अति मूर्ख कळलं का किती पारायणाला बसले जर पारायणाला जर माणसं वाढले तर मी समजेल आमचं कीर्तन लागलं हे कळत नाही कीर्तन मी लागलं पाहिजे अजून कळलं नाही मग बरं भूत लागत बाहेरच लागत भूत लागत काय म्हणतात असं कीर्तन झालं बाबाचं रात्री डोक्यावरून गेलं डोक्याचं गेलंच नाही मन पाहून गेलं म्हणतात काही काही असे म्हणतात ना कीर्तनाला आल्यानंतर तिकडून जीवन पण येतात आणि खूप झोपेत गेलं असं कीर्तन झालं कसं झालं झोपेत गेलं इतका टाइम खूप चांगली गोष्ट आहे की 7 ते 9 कीर्तन असल्यामुळं ज्यांना कीर्तनाची आवड नाही त्यांना सुद्धा इथं आल्याशिवाय आणि म्हणून जो व्यक्ती ज्ञानेश्वरी वाचील त्याच्या चरणावर जनाबाई मिठी घालते कसं दिवस पाय घालवता काय माहिती उद्या दिवस कसा येतो आपण आज चांगले उद्याचा भरोसा नाहीये म्हणून परमार्थ आवडावा ज्ञानेश्वरी आवडली गाथा आवडला की देव आवडेल देव कसा आवडावा माणसाला असं जर माणसाला विचारलं ते म्हणतात ज्याप्रमाणे पतिव्रतेला पती आवडतो तसा आम्हाला नारायण आवडतो अभंगाचं पहिलं पतिव्रते
पतिव्रतेचा प्रकार प्रमाण अम्मा नारायण तैशा परी. डॉक्टर फक्त आता 20 मिनिटं बाकी आहे, अजून 2 चरण बाकी, अजून चाल बाकी, तुमची बी आमची बी. पतिव्रते दैसा प्रकार प्रमाण. पतिव्रता बरं का, ऐका, पती हे जिचं व्रत ती पतिव्रता. काही पतिव्रता नाही, पतिव्रता असतात. पतिव्रता आणि पतिव्रता. मला खरं सांगा, पतिव्रतेने पतीची स्तुती करावी का आज्ञा पाळावी? मला तुम्ही सोडून दुसरं कोणी आवडतच नाही अशी नुसती म्हणते. स्तुती करावी का आज्ञा पाळावी? पतिव्रतेने आज्ञा पाळावी. तसं आपण गुरुदेव महाराजांची स्तुती करावी की आज्ञा पाळावी? खरं सांगा, आम्ही आज्ञा पाळतो स्तुती करतो? आता अडकले आता. महाराज म्हणायचे तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, आईवडिलांचा सन्मान करा, आईवडिलांचं दर्शन करा. पण आम्ही गुरुची आज्ञा पाळत नाही. आमचे गुरु सारखे गुरु कुठंच नाही. हे बरोबर आहे, आपले गुरु ते आपलेच गुरु, पण त्याची आज्ञा कोण पाळतात? वचन न मोडी बोलले देवाची आज्ञा पाळतात, पण जिवंत कोणी नाही. अमुक व्यक्तीला कोणती आज्ञा झाली? देव आज्ञा झाली. जर त्याने देवाची आज्ञा पाळली असती तर देवाची आज्ञा झालीच नसती. नाही कळलं तुम्हाला? देवाची आज्ञा. महाराज म्हणायचे व्यसन करू नका, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, बंगले बांधा, गाड्या घ्या, जमिनी घ्या, कोंबड्या हे बंद करा. उद्यापासून जर खास महाराजांचे आपण जर नाव वाढवत असेल ना, मग तरुणांना विनंती आहे, डॉक्टर सरट सर्वांना विनंती आहे, माझ्या सरट सर्वांना विनंती आहे, दादा महाराज सरट सर्वांना विनंती आहे की रोज आपण आईवडिलांचं दर्शन करत जावं. टाळी वाजवून खुश होणारा बुवा नाही मी. टाळी वाजते पुढाऱ्याच्या सभेमध्ये. आज जे कोणी कपाळाला गंध, तुळशीला पाणी आणि आईवडिलांचं दर्शन जो करील तो महाराजांचा प्रिय भक्त आहे. गंध येतो, महाराज वैकुंठातून तुम्हाला आशीर्वाद देतील, पण आईवडिलांचं प्रिय माना. प्रातःकाल उठिके रघुनाथ, प्रातःकाल उठिके रघुनाथ, प्रातःकाल उठिके रघुनाथ.
पाहिजे. मंगल भवन अमंगल हारी. आजकालचे घर मंगल भवन का दंगल भवन आहे. आईवडिलांचं दर्शन, गुरुचं दर्शन, ज्ञानेश्वरीचा नित्यनेम जो करतो तोच पतीला प्रिय असतो. हे तर मग सर्व गावाने पत्नीला मानावं पण पतीने मानू नये काय फायदा. सर्व लोकांनी कोण गावं आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी जर मान्य केलं नाही तर परमार्थ सार होणार नाही. त्यांची आज्ञा पाळा. पतिव्रता नेहमी अनेकाची स्तुती. सर्व वायुपती ध्यानी मनी. मना ध्यानात पतिव्रतेच्या मनामध्ये तोच पती असतो. जाऊन गेलो प्रश्नाला तुमच्या पाठ आहे सांगत असत नाही. फक्त 5 मिनिटं बाकी. कीर्तन पुढे वाढवायचं नाहीये. मला माहिती कितीतरी वाढवलं तर जे व्हायचं तेच होणार. पतिव्रता एक खास ओरिजिनल खास सात्विक पतिव्रता. तिच्याकडे एक जी पतिव्रता ढोंग करायची ती बसली होती महाराज. एकमेकाचा टाइम घेऊ नये. भौतिक माणसं काउट आहे काही नाही गरीब कर्मीना आलो टाइम पास करण्याकरता. ती बाई आली होती. नेमकं ती पतिव्रता स्त्री साळखांडीत असताना साळखांडीत होती. गुरुवारी मला इतका प्रश्न रंगवायचे. साळखांडीत असताना बाहेरून तिचे पती आले आणि तिने हाक मारले. मला पाणी आण म्हणे. सुंदरी मला पाणी आण. विशेष डॉक्टर साहेब की मुसळ होतं ना ते असं कांता कांता असं वर आधारावर असं टांगून राहिलं आणि ती तशी व्यवस्था पाणी आणण्याकरता त्या बाईनं पाहिलं की खाली टेकलं नाही, खाली पडलं नाही. ती कोणती आली अशी या सर्व काय असणार ही प्रक्रिया आहे. त्याचा आता तिला पाणी दिलं. ती निघून गेली गावामध्ये. मग ती सापती होता त्याने विचारलं का ग बाई हे असं कसं झालं. हे असं कसं असं झालंच कसं. जगाचं असं झालंच कसं मला कळता येईल का. तुम्ही काय केलं. मग ती पतिव्रता म्हणले मी माझ्या पतीला तनानं मनानं शरणागत होते आणि ते सांगतील की मी ऐकते त्याचा परिणाम आहे हा. ती म्हणे मी होईल पतिव्रता काय होणार नाही. होईल म्हणे तुम्ही असं करून पहा. आता मला लगेच तसं करायचं होतं ना. जसं काल तिला पाहिलं होतं तसं आज मला झालंच पाहिजे अशी म्हणून ती आली घरी. आल्या बरोबर सांगितलं पतीला अहो ऐकलं का पहा पतीवर बाहेर जा आणि तुम्ही गवताचा गठोडा आणा गाईला पतिव्रता आणि बाहेर ठेवा ते आणि मला पाणी मागा. मी साळ आणते मी साळ काढते मला पाणी मागा. तर ती कळलं तेव्हा मला पाणी मागा मला पाणी मागा. ती म्हणजे मला पतिव्रता बनायचे म्हणे. तुम्ही बाहेरून आले का मी साळ काढली त्यावेळेला तुम्ही मला पाणी मागा. झालं महाराज. आता हे असे होते की बस त्यांना वाटलं हे असं झालंच कसं. आता ते लगेच येळा घेतलं ते गौतानाला गेले आणि नेमकं ते शाळा आणली होती कांडायला बसली. अजून कोण ये ना अजून कोण पाणी मागे ना अजून कोण पाणी मागे ना. पहा पतिव्रता जमा भी नाही. पिया हरदन डॉक्टर साहेब मला माहिती नाही लग्न अशी जखम आहे का अगोदर हळद आल्याशिवाय पर्याय नसतो. असा एक मार असतो त्या माराला हळदी शिवाय डॉक्टर काम येत नाही. त्या माराचं नाव काय कोणता मार मुक्का मार. मुक्का मार माईता मारीला अंगी नाही
दिसत नाहीये म्हणून अगोदर हळद लावून घेतात. जाऊ द्या, अजून कोण येईना, अजून कोण येता, सायवर त्याचं ध्यान नाहीये. सेवा पण त्याने केली नाही पतीची. झालं मला 4 वाजता तिकडून ती पतीराज आले, घामून झालेली, तहान नव्हती तरी पण रुक्मिणीच्या हाती होती, मला काही मागा. पती वरता पती वरताय, मला साडी हीच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला असंच पाहिजे, मला सकाळी तुम्ही वेगळेच पाहिजे, हेच पाहिजे. तुका म्हणे केला राहिने का, तुका म्हणे केला राहिने का, आई बाबा तुम्ही जर तोंड पाहिजे तर तुझी शपथ मला, तू सकाळीच वेळेला निघतो. हाय तहान नव्हती पण त्याने पाणी सांगितलं, ते बाहेर ठेवलं आणि साठाने असताना इथं लक्ष तिकडे होतं, कधी पतिव्रता येते ना, पतिव्रता नाही पती आले. ती आल्यानंतर ते म्हणले, अरे मला पाणी आणते का, तुम्ही आणते ना मग. पतिव्रता झालं मला ते नेमकं ते पाणी मागितलं आणि ते साठ आणत असताना ते असं सोडून दिलं. ती पाहते हे असं आधार राहतं कमी राहतं, अशी खाली वापरून पाहत होती, त्याच्यात पडल्यावरच पडलं, टाकच पडले. जे पाणी पतीला द्यायचं होतं तेच पाणी पतीने पाणी पी पाणी पी तिलाच पाणी पाहिजे. हे असं दाखवायचं नाही, ते जे आहे ते आहे. जैसे दावी तैसा राहणे ठाव नाही ताळ, तुका म्हणे ताळा नाही त्याची आऊ काळा. म्हणून जशी पतिव्रतेला पती एक प्रमाण आहे, पण हा प्रश्न माझा कमी वाटला. सारच पतिव्रता होऊ शकत नाहीये, सारच पतीला अनुभव सर्वांना नाहीये, पण पैशाचा अनुभव सर्वांना आहे. ज्याप्रमाणे लोभ्याला रात्रंदिवस धनाची आवड असते, तसं हे परमेश्वरा हे देवा तुझी अखंड स्तर चिंतन घडून चिंतनावरून अभंगाचं द्वितीय Oh,
सर्व वाणी लोभ्या आवडीत वेळ नाही सांगण्याकरता. लोभी मनुष्य इतका लोभी असतो आणि सर्वात मोठा दाता दानशूर तोच आहे की जो काही देत नाही तसाच मरतो तो दाता आहे, सर्व सोडून जातो. एक चिकट माणूस कधीच वर्गणी दिली नाही, खिशातून 1 रुपया काढला, 1 रुपया नका, घरून निघाल्यापासून मंदिरात येईपर्यंत असा पक्का धरून बसला, चिकट होता, हाताला घाम आला. त्याला पैशाला म्हणतो, भाऊ तुला जायचंय आता, तुला जायचंय, तुला झालं तू आता. हाताला घाम आला होता. तो 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 तू रडतोय का, तू रडतोय का, तू घाम आला रडतोय का, तू तुला कसं झोपला तरी बोट मोजितो. तो इकडून 1000 येणार, इकडून 10,000 येणार, 10,000ची 20 होणार, 20चे 40 होणार, 40चे 80 होणार, 80चे 1 लाख, 1 लाख 16,000चे पुन्हा मध्ये आता टाइम संपला आपला किती बरोबर. असं करता करता एक दिवस अटॅक आला. मेला नाही, मेला नाही, जिवंत असताना पैशामध्ये मन असल्यामुळं तो त्याच पैशापाशी काय होऊन बसला. पैसा, तुम्ही शब्द असा उलटा करा, काय होतो पैसा. साप व्हायचं नसेल तर वर्गणी घ्यायचा, वर्गणी कुणी नाही तर मग वर्गणी, खालीगणी नाही वर्गणी. आणि म्हणून सर्व भावी लोभ्या आवडे हे धन अम्मा नारायण कैशापरी. कैशापरी पतिव्रतेप्रमाणे, कैशापरी लोभ्याप्रमाणे आम्हाला एक प्रकारचा एक विध मन होऊन विठ्ठल सोडून दुसरं काही जाणत नाही. अभंगाचं 3य चरण गायचा 15 मिनिटं पुढे झाले आपल्याला लक्ष मसू होतो. कारण कीर्तन कधी जरी सुरू झालं तरी टायमाच्या पुढे जाऊ नये. समस्त ग्रामस्थ, धनगरवाडी, तरुण मंडळ, भजनी मंडळ, आदरणीय परायण दत्तात्रय महाराज गावातील त्यांना धन्यवाद करतो. मला खूप आनंद वाटला. त्याचं एकमेव कारण सिस्टीम खूप चांगली लागली. आज याहीपेक्षा सिस्टीम चांगली नाही, सिस्टीम वाढीव चांगली. ऑपरेटर चांगले नसले ना तर खूप मोठे मोठे मशिनी असतात. तरी असं होतं तिथून पळून जावं तर जाता येत नाही, रडावं तर रडता येत नाही. खूप धन्यवाद. मला आदरणीय अभंग आहे म्हणजे बंदोबस्त तुम्हाला
अभंग न भंगे अखंड न खंडे तुकाराम म्हणले सिंधू मिळेल अभंग न भंगे अभंग तुकाराम म्हणतात अभंग न भंगे असे सिस्टम तुमची वाढत राहू सिस्टम बरोबर भजनही वाढेल ज्ञानेश्वरी काय नाही साहेब पुनश्च एकदा ईश्वराला धन्यवाद करतो आता पुढं भजन होईल त्यानंतर एक भजन होईल चाल झाली आता आपण एकच चाल बाकी ती चाल करायची झोपार नामास्तांना धन्यवाद करतो राहिले 2 दिवस उद्या 18वा ते असेल तर 18वा त्याला पान आणि अशी विनंती करू जे काही चुकलं असेल ते मला परत करा मी जाताना गोदावर एक टाकून दे म्हणजे चांगलं आहे ते मार्गदर्शक आहे जरी एका मार्ग दिसत नसते पण आपल्या पाठीशी महाराज आहे जरी टिपी दिसत नसते त्यांना ज्यावरती नाही दिसतो त्यावरती टिपी कुठेतरी आहे ज्यावरती आपण दिसतो त्यावरती महाराज असं म्हणायचं एक मिनिट एक भजन घेऊ चालेल का सर्वांच्या वतीनं एक भजन मला माहिती आहे आतापर्यंत समोरची माणसं बाहेरचे बसलेले कोणी उठलं नाही कोण काही वाजवली नाही कोणी भजन केलं एक अर्धा मिनिट सर्वांची टाळी वाजून एक भजन गायचं आहे पोटभर भजन गायचं आहे रेकॉर्डिंग झाली त्यांना धन्यवाद अभंग बोलाय धन्यवाद टाळकरी त्यांना धन्यवाद करतो एक भजन त्यानंतर शेला जो भजन टाळी वाजवणार नाही त्यांना शरदेची शपथ कोणा शपथ शरदेची सावध हे गोपाल राधे कृष्ण गोविंदा गोविंदा हे गोपाल